बॉम्ब ठेवून दादर व कल्याण रेल्वे स्टेशन उडवून देणार अशी धमकी देणाऱ्या आरोपितास अटक करण्यास पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश। दिनांक 30/3/2024 रोजी 12:05 वाजताच्या सुमारास पेल्हार पोलीस ठाणे बीट मार्शल नंबर 1 व 3 यांना अनोळखी मोबाईल धारक नंबर 7249177598 या नंबरवरून डायल 112 कंट्रोल रूम मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय मीरा रोड येथे कॉल करून दादर रेल्वे स्टेशन व कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी वजा कॉल प्राप्त झाल्याने सदर कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्रपाळीचे अधिकारी अंमलदार तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकास माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे यांनी सूचना देऊन सदर इसमाचा तात्काळ शोध व ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीबाबत आदेश दिले। त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अपूर्ण माहितीच्या आधारे सदर इसमाचा पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत बिलालपाडा, धानिवबाग, वनोठापाडा या ठिकाणी शोध घेऊन तांत्रिक व गुप्त बातमीदाराच्या मार्फत संशयित इसम नामे विकास उमाशंकर शुक्ला वय 35 वर्ष राहणार रूम नंबर 5 ओम साई चाळ वनोठापाडा पेल्हार नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर मूळ राहणार ग्राम पठकवली तालुका बरसाती जिल्हा जौनपुर राज्य उत्तर प्रदेश मोबाईल नंबर 7249177598 यास वनोठापाडा येथून ताब्यात घेऊन त्याच्या बाबत अधिक चौकशी केली असता त्यानेच सदरचे दोन्ही कॉल करून स्वतःकडील मोबाईल फोन बंद केल्या असल्याचे निष्पन्न झाले। तसेच त्याने ठाणे व मुंबई कंट्रोलला देखील वर नमूद संदर्भात कॉल केल्या असल्याचे समजले। सदर इसमा विरुद्ध पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 369/2024 भारतीय दंड संहिता 5051 ब 5052-182 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कामगिरी श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त, श्री श्रीकांत पाठक अप्पर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार, श्री जयंत बजबळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 विरार, श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री कुमार गौरव धादवड पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, सचिन कांबळे पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील पोलीस अंमलदार संजय मासाळ, रवी वानखेडे, किरण आव्हाड, मिथुन मोहिते, राहुल करपे, दिलदार शेख, निखिल मंडलिक, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, नितीन सांगळे, शंकर सूळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे।